हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार फेरविचार करणार। तब्बल 10 मंत्रालयांच्या सचिवांना योजनेचा अभ्यास करण्याचे आदेश। सूत्रांची माहिती। अग्निवीर योजनेचा अहवाल 18 जूनला केंद्र सरकारला सादर केला जाणार। 25% ऐवजी 70% अग्निवीर जवानांना परमनंट केलं जाण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट। राज्यात जिंकल्याशिवाय हार घालणार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। 15 दिवसांनंतर महायुती राहणार नाही। अधिवेशनात निधी वाटप झाल्यानंतर तीनही पक्ष वेगळे होतील। रोहित पवारांचा दावा। तर भाजप 200 जागा लढणार। रोहित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे अनुभवी नेते आमच्या पक्षात आहेत। आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। मी असं काय केलं की 2019 मध्ये अपक्ष म्हणून दिल्लीला पाठवणाऱ्या अमरावतीकरांनी मला थांबवलं। पराभवानंतर नवनीत राणांकडून खंत व्यक्त। मनसे विधानसभेच्या 200 ते 250 जागा लढवणार। मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंकडून स्पष्ट। अजित पवार गटातून सुनेत्रा पवार राज्यसभेवर। सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना शिवसेना आणि भाजप नेते गैरहजर। अजितदादांचा नेत्यांवर विश्वास नसेल म्हणून सुनेत्रा काकींना उमेदवारी। रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर अजितदादांचे आमदार नेते जास्त वेळ त्यांच्या सोबत राहणार नाहीत। रोहित पवारांचा दावा। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित। मनोज जरांगेंकडून राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत वेळ। सरकारने 1 महिन्यात निर्णय न घेतल्यास निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा जरांगेंचा इशारा। मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रात 3000 कोटींची गुंतवणूक करणार। उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। धारावीकरांना कुर्ला स्थलांतरित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला मंगेश कुडाळकर यांचा विरोध। मंगेश कुडाळकर शिंदे गटाचे आमदार। अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड। अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा। लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी महाराष्ट्राची पसंती TV9 मराठीला। निवडणूक निकाला दिवशी TV9ला सर्वाधिक 29.7 रेटिंग। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।